गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः काय गुरुः साक्षात् परं ब्रह्म बोलाते तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु परम पूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती
सलगी करीतो श्रीराम. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. श्री गणपती अथर्वशीर्ष या नावाच्या उपनिषदाचा आपला अभ्यास सुरू आहे. आणि विशेषतः त्यातल्या 5व्या मंत्राचा आपण विचार करतो आहोत, चिंतन करतो आहोत. मागील सत्रामध्ये आपण या मंत्रातील जे 2 उपमंत्र त्यांचा आपण सविस्तर विचार केला. सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. म्हणजे हे सर्व जगत तुझ्याच ठिकाणी परत येऊन मिळते किंवा तुझ्यामुळे प्रत्ययाला येते. असे 2 पद्धतीचे अर्थ आपण मागच्या वेळेला बघितले होते. नेहमीच्या पद्धतीप्रमाणे एक धावती उजळणी विषय प्रवेशासाठी. स्मरण. विशेषतः त्यातला जो दुसरा अर्थ आहे की जो जास्त संयुक्तिक आहे असं आपण म्हणालो की गजाननाला मी काय म्हणतोय, सर्वम जगत इदम त्वयि प्रत्येति, की तुझ्यामुळे मला हे सर्व जग प्रत्ययाला येत आहे. साध्या भाषेत मला जे जे काही कळतं, हा कळणं शब्द फार सुंदर आहे. साधा शब्द आहे पण अत्यंत खोल गंभीर शब्द आहे. कारण सर्व गोष्टींची गोळाबेरीज ना शेवटी कळण्यातच होते. बोललोय आपण. पुन्हा एकदा स्मरण. डोळ्यांनी पाहून कळतं, कानाने ऐकून कळतं, स्पर्श करून कळतं, विचार करून कळतं, तर्क करून कळतं, गणितानी कळतं, स्मरणानी कळतं. शुद्ध मराठीत कॉमन डिनॉमिनेटर कळलं. त्यामुळे संपूर्ण जगत पंचज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून असेल किंवा ज्ञानेंद्रियांचा सहभाग नसलेली ती प्रक्रिया असेल, काहीही असलं तरी ते जे कळणं आहे, प्रत्ययाला येणं आहे, ते सर्व आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये असलेल्या या ज्ञानरूप गजाननामुळे आपल्याला काय होतं, हे संपूर्ण जगत, सर्वं जगत इदम त्वयि प्रत्येति. म्हणजे मागच्या वेळेला मी बोललो होतो, पुन्हा एकदा स्मरण. याचा अर्थ माझा आणि गजाननाचा किती घनिष्ठ संबंध आहे बघा. आणि सदैव प्रतिक्षणी संबंध आहे. कारण प्रतिक्षणी कळणं सुरू आहे. मला एखादी गोष्ट कळत नाही हे सुद्धा मला कळतं, हेही आपण बोललो. अखंड ज्ञानाचा अन्वयच आहे. ज्ञान नाही अशी अवस्था नाही, असा काळ नाही, अखंड. आणि आपल्या हृदयामध्ये तो गजानन आहे. त्यामुळे सर्व जगताचं ज्ञान मला होतं. तो गजानन कसा आहे, तो ज्ञानरूप आहे. त्याला चित्त रूप असंही म्हणतात. सत चित्त आनंद, त्यातलं चित्त. चित्त नाही. अनेक वेळा होतो गोंधळ लोकांचा. तला त नाही आहे, तचा पाय मोडलेला आहे, चित्त. आणि असा हा गजानन कसा आहे, तो स्वयंप्रकाशित आहे. तो स्वयंप्रकाशित आहे. जसं एका मर्यादेमध्ये व्यवहारातलं उदाहरण द्यायचं झालं तर सूर्य स्वयंप्रकाशित आहे. रोज सकाळी उठलं की कोणाला तरी आगपेटीची काडी घेऊन सूर्य पेटवावा लागतो, असं होतं का? गमतीचा विषय. पण स्वयंप्रकाशित म्हणजे काय हे सांगण्यासाठी, तो स्वयंप्रकाश आहे. त्याला दुसऱ्या प्रकाशाची गरज नाही आहे, नव्हे त्याच्या प्रकाशाची संपूर्ण जगताला गरज आहे. हे जे एक व्यवहाराच्या मर्यादेमध्ये हा दृष्टांत आपला विषय समजून घेण्यासाठी. तसा ज्ञानरूप गजानन हा स्वयंप्रकाश आहे आणि त्याच्यामुळे सर्व प्रकाशित होतं. जसं सूर्यामुळे, भौतिक सूर्यामुळे संपूर्ण जग प्रकाशित होतं. पण मागच्याला
एक गोष्ट मी तुम्हाला अशी सांगितली की जी सूर्यसुद्धा प्रकाशित करू शकत नाही, तो म्हणजे अंधार. पण अंधाराचं सुद्धा ज्ञान मला होतं. अंधार सुद्धा मला कळतो. तो सुद्धा मला प्रत्ययाला येतो. कोणामुळे येतो? तो ज्ञानरूप गजानन. हे सर्व आपण मागच्याला बघितलं आणि पुढे त्वम भूमिरापो नलो निलो नभः. म्हणजे काय? आपण काय म्हटलं गजाननाला? कारण हे सगळं काय सुरू आहे? शुद्ध मराठीत इट इज अ डायलॉग बिटवीन मी अँड गजानन. म्हणून तूची भाषा आहे. तू असा आहेस, तू तसा आहेस. त्वम भूमिरापो नलो निलो नभः. म्हणजे तू पृथ्वी, तू पाणी, तू अग्नी, तू वायू, तू आकाश आहेस. म्हणजे काय? ते या संपूर्ण स्थूल आणि सूक्ष्म सृष्टीचं कारण, त्याला आपण फाउंडेशनल एलिमेंट्स म्हणतो शुद्ध मराठीत. बिल्डिंग ब्लॉक्स म्हणतो दुसरा शब्द शुद्ध मराठीतला. मूलभूत घटक काय आहे? पंचमहाभूत आहे. ही संपूर्ण सृष्टी पंचमहाभूतात्मक, म्हणजे पंचमहाभूतांपासून तयार झालेली आहे. आणि ही पंचमहाभूत गजानना तुझ्यापासून उत्पन्न झालेली आहेस. म्हणून त्वम भूमिरापो नलो निलो नभः. हा जो गजानन रूपी ईश्वर आहे, परमेश्वर आहे, त्याची अपरा प्रकृती जी आहे ती या त्रैलोक्याच्या निर्मितीला कारण आहे. तर पराप्रकृती जी आहे ती त्याच्या धारणेला कारण आहे. एतद्योनिनी भूतानी सर्वाणीत्युपधारय अहम कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा. भगवद्गीता 7वा अध्याय. काय म्हणतात त्या भगवंत? एतद्योनिनी भूतानी, ही संपूर्ण भूते सर्वाणीत्युपधारय अहम कृत्स्नस्य जगत. म्हणजे ही संपूर्ण भूते काय आहे? परा अपरा प्रकृती कारणवान आहेत. थोडक्यात या दोन प्रकृतींपासून, परा आणि अपरा, ही संपूर्ण भूते उत्पन्न झालेली आहेत असे जाण. उपधारय, जाण. आणि प्रकृती विशिष्ट असलेला जो मी म्हणजे गजानन, सर्व जगाच्या कृत्स्नस्य जगतः. कृत्स्न या शब्दाचा अर्थ संपूर्ण असा होतो, पूर्ण असा होतो. सर्व जगाच्या काय? उत्पत्तीचं, प्रभव म्हणजे उत्पत्ती, आणि प्रलय माहिती आहे आपल्याला. त्याचं स्थान भगवंत भगवद्गीतेत म्हणतात आहे मी आहे, म्हणजे मी ईश्वर रूपाने मी आहे. मग इथे गजाननाला मी तेच म्हणतोय ईश्वर रूपाने काय? की त्वम भूमिरापो नलो निलो नभः. काय असतं हे सगळं सांगण्याचं कारण असं की सर्व पारमार्थिक ग्रंथांमध्ये एकवाक्यता कशी सुंदर असते हे आपल्या लक्षात यावं. आणि माझं जे आराध्य दैवत आहे ते ईश्वर रूप आहे, ब्रह्मरूप आहे, अशी श्रद्धा बळकट व्हावी. मी जर गोपालकृष्णाचा भक्त असेन तर माझ्यासाठी गोपालकृष्ण ईश्वर आहेत, ब्रह्म आहेत. मी जर गजाननाचा भक्त असेन तर गजानन ईश्वर आहे, ब्रह्मरूप आहेत. हेच मला अथर्वशीर्ष शिकवत आहे. कुठेही गोंधळ नाही आहे आपल्याकडे. ज्याला गोंधळ वाटतो त्याने आपली बुद्धी तपासून घ्यावी. कारण एक आजकाल जाता जाता अनुषंगिक विषय, पण विनोदाचा विषय. आणि आपल्याला आपल्या धर्माचीच माहिती नसते, आपल्या परमार्थाचा नीट अभ्यास नसतो. आणि मग जेव्हा अमेरिकन लोक आपल्याला सांगतात या यू गाईज हॅव मिलियन गॉड्स, वेल इट इज नॉट अ सब्जेक्ट ऑफ फन. इट इज व्हेरी सिरियस अँड डीप. You only look at the names and forms, but that is just a mean to achieve nameless and formless. एनिवे, विषय वेगळा आहे. मुद्दा असा की हे आपल्याला माहिती पाहिजे, म्हणून या काही गोष्टी मी ज्या जाणीवपूर्वक मांडत असतो. हे आपल्याला एकदा कळलं की माझं आराध्य दैवत जे आहे ते ब्रह्मरूप आणि ईश्वररूपच आहे. उलट रेजिमेंटेशन नाही आहे आपल्या धर्मामध्ये. असो, वेगळा विषय.
हा सगळा सविस्तर विचार आपण मागील सत्रामध्ये केला होता. पण एक उजळणी पुन्हा एकदा, की मी गणपतीला, गजाननाला असं म्हणतोय, म्हणजे मी नेमकं काय म्हणतोय? आणि आजच्या चिंतनाकडे वळताना आपल्यासमोर या 5व्या मंत्रातला शेवटचा उपमंत्र आता आहे. त्वम चत्वारी वाक्पदानी. शेवटचा उपमंत्र, कारण ते 5वा मंत्र संपतो. आता मी गजाननाला काय म्हणतोय, तर त्वम चत्वारी वाक्पदानी. चत्वारी म्हणजे 4 संस्कृत शब्द. तर तू 4 वाणींची 4 स्थाने आहेस. वाक्पदानी किंवा 4 अवस्थेतील वाणी तू आहेस, असा त्याचा अर्थ. चार वाणींचं स्थान तू आहेस किंवा 4 प्रकारच्या वाणी तू आहेस. आपल्याला माहिती आहे की 4 प्रकारच्या वाणी आहेत. आपण सर्वांनी नावं ऐकलेली असतातच. वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा. म्हणजे आपण जर स्थूलाकडून सूक्ष्माकडे गेलो तर हा क्रम आहे. वैखरी, मी आत्ता ज्या वाणीने बोलतो आहे त्याला म्हणायचं वैखरी. थोडं सूक्ष्मात गेलो की मध्यमा, त्याच्याहून सूक्ष्म पश्यंती आणि सूक्ष्मातिसूक्ष्म परा. आणि वाणी हा माणसाचा विशेष आहे, याचे ना आपण विचारच करत नाही कधी. कारण आहे, मला काय लाभलेलं आहे याचा मी कधीच विचार करत नाही. मला काय मिळालेलं आहे याचा मी कधीच विचार करत नाही. मला काय मिळालेलं नाही याची यादी घेऊनच मी रडत असतो आयुष्यभर. ही जी वाणी, जी प्रत्येक मनुष्याला भगवंताने दिलेली आहे, कशासाठी? इतकी अतिप्रगत वाणी आहे ही. पुन्हा विषय वेगळा, पण मंत्रशास्त्र नावाचं एक स्वतंत्र शास्त्रच आहे. आणि फक्त मानवी देहामध्ये ते शक्य आहे. भगवंताचं नाम घेणं मानवी देहातच शक्य आहे. तो कुत्रा, ती मांजर, तो गाय, ती वाघ, सिंह कोणीही घेऊ शकत नाही. आणि मी काय करतोय? मला मिळालेला हा मानवी देह कशासाठी वापरतोय? फक्त चरितार्थ आणि मनोरंजन. खरंच आपल्या आयुष्याचा विचार करायचा, हे शिकत जायचं आहे आपल्याला. नाही तर तम चत्वारी वाक्पदानी काय त्याला माहिती नाही आहे का, जे मी त्याला सांगतोय? त्याच्यासाठी नाहीच आहे, माझ्यासाठी आहे. त्यामुळे वाणी हा माणसाचा विशेष आहे. किती अतिप्रगत वाणी आपल्याला भगवंतानी दिली आहे, हे जेव्हा आपण या वाणींचा विचार करतो तेव्हा लक्षात येतं. आणि ती वाणी कशासाठी दिलेली आहे मग? तोच विचार आपल्याला करायचा आहे. आणि या 4ही वाणींमध्ये श्री गजानन असंगत्वाने व्यापून राहतात. परेच्याही पलीकडे ते आहेत. 4 वाणींचा आपण उल्लेख केला, वैखरी, मध्यमा, पश्यंती, परा. पण ह्या परेच्याही पलीकडे. यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, असं वर्णन आहे श्रुतीमध्ये त्याचं. आता या वाणीची 2 अंगे असतात, एक स्थूल आणि सूक्ष्म. आणि स्थूल वाणीच्या 2 अवस्था, आपण ज्याला मध्यमा आणि वैखरी असं म्हणतो. तर सूक्ष्म वाणीच्या सुद्धा 2 अवस्था, ज्याला परा आणि पश्यंती असं म्हणतात. एक ढोबळमानाने केलेलं वर्गीकरण आहे, एक खास विशेष त्याच्यात काही नाही. पण आता पहिल्या 2 म्हणायच्या का शेवटच्या 2 म्हणायच्या, हे आपण कोणत्या क्रमाने बोलतोय त्याच्यावरती आहे. पण पहिल्या 2 म्हणूया आपण. वैखरी, सुरुवात वैखरीने करू, आणि मध्यमा या स्थूल आहेत. समजायला सोपं आहे, कारण वैखरी स्थूल आहे, ऐकू येते तुम्हाला. पण पुढच्या ज्या 2 आहेत, पश्यंती आणि परा, त्या क्रमाने आपण गेलो तर त्या सूक्ष्म वाणी आहेत. हे सगळं मी का सांगतोय, तर मनुष्याचा तो विशेष कसा आहे आपल्याला कळलं पाहिजे, की काय दिलंय भगवंतानी आपल्याला आणि कशासाठी दिलेलं आहे. आणि इतर
मनुष्येतर प्राण्यांना ते लाभलेलं नाही, म्हणून तर त्यांना भोग योनी असं म्हणतात. केवळ भोगासाठीच ते जन्माला आलेले आहेत. म्हणून तिथे पाप पुण्य ही संकल्पना नाही, तिथे धर्म अधर्म ही संकल्पना नाही. माझं नेहमीचं उदाहरण, वाघाने बकरी मारून खाल्ली, त्याला पाप लागत नाही. आणि एकादशी आहे म्हणून बकरी नाही मारली तर त्याला पुण्य मिळत नाही. म्हणजे थोडक्यामध्ये मी काय सांगतोय, तिथे विवेक नाही आहे, विचार नाही. आणि मला काय दिलेलं आहे, पुन्हा पुन्हा आपण विचार करतोय, इतकं सगळं मला लाभलेलं आहे आणि मी त्याचा काय उपयोग करतोय. तलवारीनी भेंड्या चिरतो आहे. रामकृष्ण हरी. पुढे जाऊ. स्थूल आणि सूक्ष्म असे दोन अंग त्या वाणींचे आहेत. आणि परब्रह्मरूप गजाननाची जी शक्ती, ती या चारही प्रकारच्या वाणींना ऊर्जा देते. काय म्हणालो मी? आपण काय शिकतोय? तो उपमंत्र शिकतोय आपण. त्वम चत्वारी वाक् पदानी. त्या चारही वाणी तू आहे असं मी गजाननाला म्हणतो आहे. म्हणजे मी नेमकं काय म्हणतो आहे हे समजून घेतोय आपण पुन्हा एकदा. त्यामुळे हा जो परब्रह्मरूप, परमात्मरूप, ही जी गजाननाची जी शक्ती, ती या चारी वाणींना ऊर्जा पुरवते. तिला काय म्हणतात? तिला शारदा असं म्हणतात. तिचं नाव शारदा आहे की नाही? शारदा देवी सगळ्यांना माहिती असते, नमस्कारही करतो आपण. पण कळलं का आपल्याला शारदा म्हणजे काय? ही समस्या सगळी तिथेच आहे. आपल्याला आपलंच नीट आपण अभ्यास करत नाही आणि मग जेव्हा परधर्मीय किंवा नास्तिक लोक जेव्हा निंदा करतात, थट्टा करतात, तेव्हा आपल्याला त्यांच्या प्रश्नांची नीट उत्तरं देता येत नाही. आपल्यालाच कळलेलं नसतं. असो, या शक्तीला शारदा असं म्हणतात. आणि म्हणून तर समर्थ मनोबोधाच्या प्रारंभी पहिल्याच श्लोकात श्री गजाननाला वंदन केल्यावर पुढचं वंदन शारदेला करतात. करतात की नाही? 205 जरी आपल्याला पाठ नसले तरी बहुतांश लोकांना पहिला श्लोक पाठ असतो. कारण तो सुदैवाने कुठे कुठे म्हटला जातो एखाद्या कार्यक्रमात सुरुवातीला इत्यादी. कोणता? गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमू शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंद या राघवाचा. मनोबोध पहिलाच श्लोक आहे. श्लोक माहिती आहे? माहिती आहे. अथर्वशीर्ष माहिती आहे? माहिती आहे. कधी विचार करायचा नाही, कारण तिथे त्वम चत्वारी वाक्पदानीच म्हटलंय, फक्त तिथे संस्कृतमध्ये म्हटलंय. इथे समर्थ मराठीत म्हणतात आहे, नमू शारदा मूळ चत्वार वाचा. आला की नाही चत्वार शब्द पुन्हा? वाचा म्हणजे वाणी. आला की नाही? तिला शारदा म्हटलं की नाही? हो. पण ते समर्थ जाणे आणि ते उपनिषद ज्यांनी लिहिलं ते जाणे. माझा काय संबंध? मी आपली मोदक खाणार. चारही वाणींचं मूळ असलेली शारदा, तिला समर्थ काय करतात आहे? नमन करतात आहे. नमू शारदा मूळ चत्वार वाचा. आणि छान मूळ म्हटलेलंच आहे तिथे. ही शारदा काय आहे? मूळ आहे. कशाची? या चत्वार वाच्या, चार वाणींचं ती मूळ, तिला नमन. परंतु आपला मुख्य विषय तो सुरू आहे. परंतु त्याआधी त्या शारदेचं अधिष्ठान असलेल्या ब्रह्मरूप म्हणा किंवा आता विशेषतः ईश्वररूप म्हणूया, कारण इथे शक्तीचा संबंध आहे. म्हणून ईश्वररूप गजाननाला प्रथम वंदन म्हणून पहिले गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, पहिलं चरण मनोबोधाचं. पहिलं वंदन गजाननाला. कारण त्वम चत्वारी वाक् पदानी, म्हणून चारही वाणींमध्ये तो व्यापून आहे. याचा अर्थ काय? चारही वाणींना तो त्याची शक्ती शारदा ती ऊर्जा पुरवते. म्हणजे काय? ती शक्ती त्याच्या अधिष्ठानावरती काम करते. तो
आता ही बोलण्याची भाषा झाली. नसेल तर हे शक्य नाही, कारण तो नसेल ही भाषा संभवत नाही. जे सदा सर्वत्र सम. म्हणून पहिले गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, गजाननाला वंदन आहे सर्वप्रथम, कारण तो ईश्वर रूप ब्रह्मरूप गजानन आहे, म्हणून हे पुढचं सगळं संभवतं. मग शारदा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा. कारण त्वम चत्वारी वाक्पदानीचा हा अर्थ आहे. आणि दासबोधाच्या प्रारंभी सुद्धा समर्थांनी सर्वप्रथम गजाननाला वंदन करताना काय केलेलं आहे? गणेश स्तवन केलं आहे. आपल्याला माहिती आहे, दुसरा समास आहे, पहिल्या दशकातला दुसरा समास. कारण पहिलं ग्रंथारंभ लक्षण आहे म्हणून, म्हणजे तसा विचार केला तर पहिला समास म्हणायला पाहिजे खरं. कारण मंगलाचरण करण्याची आपली पारंपरिक पद्धत आहे. प्रत्येक पारमार्थिक ग्रंथाच्या सुरुवातीला मंगलाचरण असतं. आपलं हे 22वं सत्र आहे, मगाशी सांगितलं. त्यामुळे मला आत्ता का स्मरण झालं त्याचं, आपण जेव्हा शांती मंत्राचा विचार केला तेव्हा मंगलाचरणाबद्दल बोललेलो आहे, पण पुढे पाठ मागे सपाट झालं नसेल तर लक्षात राहतं सगळं. मंगलाचरण करण्याची पद्धत आहे निर्गुणाचं सगुणाचं. त्यामुळे समर्थी मंगल करतात आहेत. दासबोधाच्या प्रारंभी सर्वप्रथम त्यांनी गजाननाला वंदन केलं, गणेश स्तवन केलं. त्या समासाचं नाव काय? गणेश स्तवन. आणि त्या गणेश स्तवनामध्ये पहिल्याच ओवीमध्ये त्यांनी गजाननाला काय विशेषण वापरलंय? बोधरूपा असं संबोधलेलं आहे. अभ्यास कसा करायचा असतो, कसे बारकावे मार्मिकता निसटते आपल्या अभ्यासातून. कारण संतांना काय सांगायचं आहे त्यांना माहिती आहे, मला कळत आहे का हा प्रश्न आहे. आणि म्हणून त्या सर्व पारमार्थिक वाङ्मयामध्ये एकवाक्यता का आहे? कारण ज्ञान एकच आहे. शब्द बदलतात, भाषा बदलते, शैली बदलते, याच्या पलीकडे काही नसतं. आणि मला विरोधाभास भासत असेल तर पुन्हा मी जसं मगाशी म्हणालो, माझी बुद्धी मी तपासून घ्यायची. पहिल्याच ओवीत गजाननाला बोधरूप असं संबोधलं आहे. म्हणजे काय? गजानन काय सांगतात आहे समर्थ? ज्ञानरूप आहेत. बोधरूप, बोध म्हणजे ज्ञान. त्यामुळे गजाननाला ज्ञान नव्हे, गजानन ज्ञानी नव्हे, तर गजानन ज्ञानरूप आहे. ज्ञान म्हणजेच गजानन, म्हणजे ब्रह्मरूप गजाननाबद्दल आपण बोलतोय, ज्याला चित असं आपण मगाशी संबोधलं, म्हणून तर त्याला सत चित आनंद असं त्याचं वर्णन करतात. हे समजायला थोडा काळच जाऊ द्यावा लागतो, कारण आपल्याला ना खूप वेळा आपण या विषयावर बोललोय. आपल्याला होणारं ज्ञान कळतं पटकन, डोळ्याच्या माध्यमातून, कानाच्या माध्यमातून, इत्यादी इत्यादी होणारी ज्ञान आपल्याला कळतात, पण ज्ञानरूपता समजणं कठीणच जातं. कारण तिथे ज्ञेय काही म्हणून नाहीच आहे, ज्ञाताही नाही आहे, फक्त ज्ञान आहे, केवळ ज्ञान, ज्याला चित्त असं म्हणतात, ज्याला बोधरूपा इथे असं समर्थ म्हणतात. म्हणून गजानन काय आहेत? ज्ञानरूप आहे, बोधरूप आहे. हे समर्थांनी त्या अधिष्ठानरूप गजाननाला वंदन केलं. पण पुढच्याच समासात काय करतात समर्थ? दासबोधातही शारदेला वंदन करतात. आणि काय म्हणतात शारदेला वंदन करताना? शारदास्तवन पुढचा समास आहे, त्यातली पहिलीच ओवी आहे, आता वंदिन वेदमाता श्री शारदा ब्रह्मसुता शब्द मूळ वाग्देवता माहम माया. सुंदर ओवी आहे. एकेका शब्दावरती चिंतन करावं असे सुंदर शब्द संत वापरतात. आता वंदिन वेदमाता, काय विशेषण वापरलं तिला? वेदमाता. पहिले नाव नाही सांगितलं तिचं, कोणाला मी वंदन करतोय. पहिले तिला वेदमाता म्हटलं, मग म्हटलं श्री शारदा ब्रह्मसुता, आणि पुढे पुन्हा सांगतात आहे शब्दमूळ वाघ देवता महामाया. वेदमाता, जिच्यापासून वेद प्रकट झाले.
शारदा, श्री शारदा ब्रह्मसुता, जे ब्रह्मरूप गजाननावर अध्यस्त आहे असं म्हणू, किंवा ईश्वररूप गजाननाची ती शक्ती आहे असं म्हणू. अधिष्ठान या दृष्टीने विचार केला तर ब्रह्मरूप गजाननावरती अध्यस्त आहे. पण ईश्वर रूप जर विचार केला तर ती ईश्वर, कारण ईश्वर म्हणलं की मायेचा स्वीकार आहे. अनेक वेळा आपण आता शिकलोय आता ते. पुन्हा माया ही त्याची शक्ती आहे. तिचंच वर्णन खरं सांगायचं तर सुरू आहे. त्यामुळे ईश्वररूप ही गजाननाची ती शक्ती आहे. आणि शब्दमूळ वाग्देवता, म्हणजे जी शब्दांना जन्माला घालणारी वाक्देवता किंवा वाग्देवता आहे. महामाया म्हणजे मूळ माया हे शारदेचं काय आहे? रूप आहे. तिला मी वंदन करतो, आता वंदिन वेदमाता. का बरं वेदमाता म्हटलं? कारण वेद हे ईश्वराचे निश्वसित मानले जातात. अपौरुषेय वाङ्मय, मनुष्य बुद्धीची ती निर्मिती नाही. आणि ईश्वरानी किंवा ईश्वराचं वेद प्रकट, आता आपण वेदांबद्दल बोलतोय, आपण कोणत्या स्तोत्राचं चिंतन करतोय? पहा कसं असतं की ते छान संबंध असतात, लक्षात येत नाही आपल्या. अथर्व शीर्षाचा करतोय, बरोबर? अथर्व शीर्ष, आपण सुरुवातीलाच त्याचा विचार केला होता. पुन्हा त्या नावातच कळतं की अथर्व वेदामध्ये ते उपनिषद आलेलं आहे, गणपती उपनिषद. तर दुसरं नाव आपण शिकलो होतो. म्हणजे अथर्व वेद आहे की नाही? आहे. मग आपण आता कशाबद्दल बोलतोय? वेदांबद्दल. आणि त्याच्यात काय येतं? अथर्व शीर्ष येतं. म्हणजे ईश्वराचं हे वेद प्रकट करण्याचं सामर्थ्य, म्हणजेच हे अथर्व शीर्षसुद्धा हे प्रकट करण्याचं सामर्थ्य शारदा रूप असल्याने ती वेदांची शारदा ही माता आहे. त्याला वेदांची माता म्हटलेलं आहे. कारण वेद काय आहे? शेवटी शब्दसंपत्ती आहे, शब्द राशी आहे. म्हणजे वाणी रूप आहे वेद. वाणीबद्दलच तर आपण बोलतोय. त्या चार ज्या वाणी आहेत त्यांना शक्ती पुरवणारी कोण आहे? तर तिलाच शारदा असं म्हणतात. आणि म्हणून समर्थ पहा मनोबोधामध्ये आणि दासबोधामध्ये सुरुवातीला पहिले गजानन, अधिष्ठान रूप, ब्रह्मरूप, ईश्वर रूप, त्याला वंदन. आणि ताबडतोब त्याची जी शक्ती शारदा रूप. कारण आता पुढे वाणीचाच सगळा व्यवहार आहे. कारण क्रियाशक्ती हे शारदेचं स्वरूप आहे. क्रियाशक्ती हे शारदेचं स्वरूप आहे. आणि शक्ती ही नेहमी शिवाशी अभिन्न मानली जाते. भाषा बदलली मी थोडीशी. शिव शक्ती. याचं कारण आहे, शक्तीला शक्तिमानाचं सदैव अधिष्ठान असावं लागतं, असतं. म्हणून ती अभिन्नच मानली. उदाहरणार्थ, आपल्यामध्ये काही शक्ती असते की नाही? एक जीव म्हणून का होईना आपल्यात शक्ती आहे की नाही? आहे. काही शारीरिक शक्ती आहे, काही बौद्धिक शक्ती आहे. अजून कुठली शक्ती असते? सुप्त रूपात असते, अव्यक्त. समजा मी नुसता बसलो आहे, की कळेल का माझ्यात काही शक्ती आहे? नाही. उद्या समजा मी काही उचललं वजन, 50 किलो वजन मी उचललं, पाहणारा काय म्हणेल? अरे बापरे, चांगली शक्ती दिसते. ती अभिव्यक्त झाली. आता शक्ती आहेच, अभिव्यक्त झाली. पण असं होतं का कधी की बा रोज रात्रीनं मी माझी शक्ती बाजूला काढून ठेवतो आणि मग झोपतो? असं शक्य आहे का? साध्या भाषेमध्ये व्यवहारात सुद्धा आपल्याला कळतं की शक्तीला अधिष्ठान लागतं. तिला शक्तिमानाशिवाय वेगळं राहता येतच नाही शक्तीला. त्यामुळे आत्ताच्या भाषेत शिवे शिवाय शिव किंवा शिवतत्वा वाचून शिवा म्हणजे त्याची शक्ती, हे क्रियाशीलतेच्या दृष्टीने अपूर्ण आहेत. ब्रह्म पूर्ण नाही आहे. ओम पूर्णमद आपण म्हणतो ना दरवेळेला शेवटी.
शांती मंत्र. पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते. ते पूर्णच आहे. पण जेव्हा जगताच्या निर्मितीचा संबंध आहे, जेव्हा काही क्रियेचा संबंध आहे, जेव्हा या वाणींचा शक्तीचा संबंध आहे, तेव्हा क्रियाशीलतेच्या दृष्टीने ते अपूर्ण आहे. कारण ते तसे करतच नाही काही. त्याचं व्याख्याच निष्कर्मम ब्रह्म अशीच आहे. जे काहीच करत नाही त्याला ब्रह्मतत्व म्हणतात. पण इथे वर्णन ईश्वराचं सुरू आहे. ब्रह्मरूप नव्हे ईश्वररूप गजाननाबद्दल बोलतोय आपण, कारण इथे वाणीचा संबंध आहे म्हणून. हे जग निर्माण केलं असं म्हटलं की नाही आपण त्याला पहिले, त्वं भूमिरापो नलो निरो नभः. म्हणजे जग निर्माण झालेलं आहे, तिथे क्रिया घडलेली आहे, क्रियाशक्तीची आवश्यकता आहे. या दृष्टीने ते दोघं एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. ते दोघं एकमेकांपासून वेगळे नाही, ते अभिन्नच आहे. आणि म्हणून शिव म्हणजे ब्रह्मरूप किंवा ईश्वररूप विशेषतः आपण बोलतोय गजानन आत्ताच्या आपल्या भाषेमध्ये, या चारही वाणीरूप शक्तीमध्ये व्याप्त आहे. कारण शिव आणि शक्ती वेगळे नाही असं आपण आत्ता शिकलो. म्हणून गजानन, ईश्वररूप गजानन आणि त्याची शक्ती शारदा ही वेगळी नाही. म्हणून त्वम चत्वारी वाक्पदानी. हे मी जेव्हा म्हणतोय गणपतीला, एवढा आशय आहे त्याच्या पाठीमागे, हा विचार आहे त्याच्या पाठीमागे, की चारही वाणींमध्ये तू व्याप्त आहेस. त्या चारही वाणी तू आहेस असं आपण साध्या भाषेत बोलतोय, पण अर्थ काय आहे की त्याच्यामध्ये तू व्याप्त आहेस. ती ती जी शक्ती आहे शारदा रूप या चारही वाणींची, ती तुझीच शक्ती आहे. तिला तुझंच अधिष्ठान आहे. म्हणजेच तू त्याच्यात व्यापून आहेस आणि म्हणजेच चारही वाणी तू आहेस. त्वम चत्वारी वाक्पदा. श्री ज्ञानेश्वर महाराज. तुम्ही म्हणाल समर्थांचीच दोन उदाहरणं दिली, एक मनोबोध आणि दासबोध. ठीक आहे, ज्ञानेश्वर महाराज. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा काय म्हटलंय पहिल्या अध्यायाच्या प्रारंभी, देवा तूची गणेशू सकळार्थ मती प्रकाश. देवा तूची गणेशू, पुन्हा गणेशाला वंदन केलं बा ज्ञानेश्वर महाराजांनी. आणि तिकडे बोधरूपा म्हटलं समर्थाने दासबोधात, इथे ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ज्ञानेश्वरीत, सकळार्थ मती प्रकाशू. सकळार्थमती प्रकाश म्हणजे काय सांगणं चाललंय, तेच सांगणं चाललंय. तो गणेश, तो गजानन काय आहे, तो ज्ञानरूप आहे, तो बोधरूप आहे. सकळार्थ मती प्रकाशू, या संपूर्ण मगाशी आपण जे अगदी सुरुवातीच्या प्रस्तावनेत मी जे बोललो, त्वयी प्रत्येती सकळार्थ मती प्रकाशू, तो ज्ञानरूप गजानन आहे आपल्या सर्वांच्या हृदयात. म्हणून तर हा सगळं जग प्रत्ययाला येत आहे, मला कळत आहे साध्या भाषेत. स्वप्नात सुद्धा कळत असतं मला, तिथे ज्ञानेंद्रिय नसून. झोपेत सुद्धा कळतं. हा विषय झाला आपला विचार करू. तीनही अवस्थांमध्ये कळणं सुरूच आहे. अखंड ज्ञानाचा अन्वय आहे. तो ज्ञानरूप, तो बोधरूप गजानन देवा तुची गणेशू सकळार्थ मती प्रकाशू. तुझ्यामुळे या सर्व अर्थाचं प्रकाशन होत आहे. तुझ्यामुळे या संपूर्ण सृष्टीचं प्रकाशन होत आहे. अशा या गजाननाला वंदन करून, अर्थात ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक ओव्यांचं पुढे रूपक रचलेलं आहे, ज्याचा आपण याच मालिकेत विचार केलेला आहे, आठवत असेल तर पुन्हा एकदा. पण ते रूपक रचून पुढे ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, म्हणजे गजाननाचं वंदन पूर्ण झाल्यानंतर ताबडतोब काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज, आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. लता मंगेशकरच्या कृपेने काही काही ओव्या आपल्याला पाठ असतात, त्यांना आपण धन्यवाद दिले पाहिजे. त्यांनी ते गोड आवाजात गायले, महाराष्ट्रात ते प्रसिद्ध झाले, म्हणून निदान त्या निमित्ताने का होईना काही ओव्या कानावर पडलेल्या असतात, माहिती असतात. आता अभिनव वाग्विलासिनी, ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या पद्धतीने वर्णन करतात. आपण वर्णन कोणाचं सुरू आहे, आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, पण ते शारदा विश्वमोहिनी.
नमिली मिया. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज सुद्धा पहा, सर्वप्रथम गजाननाला वंदन, ब्रह्मरूप ईश्वररूप गजाननाला पहिले वंदन, त्याची मग शक्ती शारदा. अभिनव वाग्विलास. म्हणजे शास्त्रकारांची जी एक नित्य नूतन प्रतिभा संपन्न वाणी असते, जणू काही तिच्या रूपाने क्रीडा करणारी ती शारदा. चातुर्यार्थ कला कामिनी, 64 कलांची आवड असलेली आणि विश्वमोहिनी म्हणजे रसालंकारयुक्त भाषेच्या द्वारा विश्वाला मोहिनी घालणारी ती शारदा. ते शारदा विश्वमोहिनी, अशा त्या श्री शारदेस मी नमस्कार करतो, असं श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मला वाटतं या उपमंत्राचा आशय व्यक्त करण्यासाठी एवढे 2-3 उदाहरणं पुरेशी आहे. पण पुन्हा मी हे सगळं का सांगतो हे मगाशीच सांगितलं. एकवाक्यता आपल्याला पारमार्थिक वाङ्मयातली कळावी आणि तोही ग्रंथ आपण अभ्यासत असताना आपण काय वाचतोय, काय अभ्यास करतोय, काय म्हणायचं आहे ज्ञानेश्वर महाराजांना, काय म्हणायचं आहे समर्थ रामदास स्वामींना, काय म्हणायचं आहे उपनिषदांना, काय म्हणायचं आहे अथर्व शीर्षाला, मी काय म्हणतोय जेव्हा मी ते म्हणतो, वाचतो, अभ्यास करतो, हे आपल्याला कळावं. कारण तिथे एवढाच उल्लेख असला तरी शारदा म्हटल्यानंतर हे आपल्याला समजलं पाहिजे की शारदा म्हणजे कोण. आणि या अथर्वशीर्षामध्ये आधी 4थ्या मंत्रामध्ये आपण काय म्हणालो, लक्षात असेल पुन्हा तर, त्वम वाङ्मय, असं आपण गजाननाला आधीच म्हटलेलं आहे 4थ्या मंत्रात. आणि आता या मंत्रात मी काय म्हणतोय, त्वम चत्वारी वाक्पदानी. म्हणजे त्वम वाङ्मय, त्वम वाक्मय, वाणीरूपच आहेस तू, असं तेव्हा म्हटलं. मग आता काय केलं, सॉर्ट ऑफ डबल क्लिक, त्या वाणीचे जे 4 प्रकार आहे ते 4ही वाणी तूच आहेस, असं आता आपण म्हणतोय. त्वम चत्वारी वाक्पदानी, म्हणजे या 4ही वाणींचे किंवा वाणींचे 4 पदर उलगडून तिथे दाखवले असं म्हणूया, आणि तेही तूच आहेस, असं आपण गजाननाला ह्या मंत्रामध्ये म्हणतोय. आणि या 4 वाणींपैकी सर्वात सूक्ष्म वाणी म्हणजे परावाणी. मगाशी आपण वैखरी मध्यमा पश्यन्ति परा, असं स्थूलाकडून सूक्ष्माकडे गेलो. आता जर सूक्ष्माकडून स्थूलाकडे जायचं म्हटलं तर पहिले परावाणी, सर्वात सूक्ष्म वाणी, आणि ही ज्ञानप्रधान आहे. ज्ञानप्रधान आहे, आत्मस्वरूपाच्या अगदी जवळ आहे, आणि ती आत्मस्वरूपाचं शुद्ध स्फुरण आहे, स्फुरद रूप आहे. ज्ञानाचं जे स्फुरण म्हणतो ना आपण, ती परावाणी. आणि ही परावाणी, त्या शब्दात वाणी जरी असलं, म्हणजे ही वाणी जरी असली तरी ती शब्दांच्या पलीकडे असते. तिथे त्या वाणीमध्ये ज्ञान जेव्हा स्फुरतं तेव्हा ते शब्दरूप नसतं. मुद्दा काय सुरू आहे आपला, ते शब्दांच्या पलीकडे असते. ती ज्ञानमय, ती शक्ती स्वरूप, ती आदिबीज, ती जगदंबा, ती शारदा. आणि तिचं स्थान मूलाधार चक्रामध्ये आहे असं मानतात. अत्यंत सूक्ष्म, म्हणजे परावाणीच्या सूक्ष्मतेची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. ज्ञानप्रधान असते ती, पण तिथे शब्द नाही आहेत. पश्यंती वाणी आहे पुढची, ती बुद्धिप्रधान असते. आणि किती तर्कशुद्ध आहे सगळं. ती बुद्धिप्रधान का असते, कारण ती अर्थमय असते. आपण ज्याला मगाशी कळणं म्हणालो की नाही, ते कळणं अर्थमय.
कळणं. त्यामुळे पश्यन्तीने आकलन होतं आपल्याला. या पश्यन्तीमध्ये अर्थ जो असतो तो ध्वनीचं रूप घेतो. आपण असं समजूया, खालून वर चाललोय आपण, परावाणीमध्ये स्फुरण झालेलं आहे. आता आपण कुठे आहे? पश्यन्तीमध्ये आहोत. आणि ध्वनी याचा अर्थ, ध्वनी म्हणजे शब्दाचं निराकार रूप आहे. आणि तिचं स्थान जे आहे ते मणिपूर चक्र असं मानतात. पश्यन्ती वाणी अर्थमय आहे. आणि अर्थमय आहे म्हणून बुद्धिप्रधान आहे, कारण तिथे बुद्धीचं प्राधान्य आहे, बुद्धीचं खूप मोठं काम तिथे आहे. आणि पुढच्या ज्या वाणी आहेत, या पहिल्या दोन मी जसं मगाशी म्हणालो, या सूक्ष्म, त्या वाणींची जी सूक्ष्म अंग त्याचा हा भाग, आणि पुढच्या दोन या स्थूल वाणींचा भाग आहेत. म्हणून त्या स्थूल देहाला चिकटून असतात, सूक्ष्म देहाला. आता मध्यमा वाणी त्याच्या पुढची ती मनःप्रधान आहे. म्हणजे पश्यन्ती वाणी आपण काय म्हणालो? पुन्हा एकदा परापासून सुरुवात करू. परा ही ज्ञानप्रधान आहे, पश्यन्ती बुद्धिप्रधान आहे, तर मध्यमा वाणी ही मनःप्रधान आहे. आणि म्हणून परावाणीतून जे स्फुरलेलं ज्ञान, मगाशी मी जे म्हणालो की खालून आपण सुरुवात करतोय, परावाणीमध्ये स्फुरण आहे, ज्ञानाचं स्फुरण. ते परावाणीतून स्फुरलेलं ज्ञान जेव्हा पश्यन्तीमध्ये येतं तेव्हा ते अर्थरूप होतं. आणि मध्यमेमध्ये तेव्हा येतं, त्याला शब्दाचा अव्यक्त आकार येतो. आता तिथे शब्द आहेत, पण अव्यक्त आहेत. शब्द अजून व्यक्त झालेले नाही आहेत, अव्यक्त आकार आहे. म्हणून आपल्या सर्वांचा अनुभव आहे, पहा असं होतं कधी कधी की आपल्याला एखादा विषय असतो ना, कळलेला असतो पण सांगता येत नाही. हा अनुभव घेतलाय का तुम्ही कधी? नक्कीच घेतला असेल. असं होतं, आपण सांगू नाही शकत दुसऱ्याला. त्याला आपण म्हणजे काय, साध्या भाषेत बोलूया, त्याला शब्दरूप नाही देऊ शकत आपण, पण कळलेलं आहे, मला कळलं आहे पण सांगता येत नाही असं आपण सांगतो. घेतलाय अनुभव आपण, काही बाबतीत असा येतो अनुभव आपल्याला. कळलेलं असतं, अंतरंग असतं, एखाद्या व्यक्तीचं अंतरंग, एखाद्या घटनेचं अंतरंग म्हणूया. म्हणजे त्याचा अर्थ ज्याला म्हणतो साध्या भाषेत, कळलेला आहे मला, मी तुला म्हणायचं काय आहे कळलेलं आहे, त्या घटनेचं अंतरंग काय आहे कळलेलं आहे, की जे व्यक्त नाही आहे पण त्याचा जो गाभा आहे तो कळलेला आहे मला, पण त्याला शब्दचं रूप मला देता येत नाही आहे. ते मध्यमेमध्ये जे होतं, शब्दाचा तो आकार त्याला येतो त्या कळलेल्या गोष्टीला, जे कळलेलं असतं. म्हणून तर त्या पश्यन्ती वाणीचं ते कार्य आहे, ती बुद्धिप्रधान आहे, ती अर्थमय आहे, तिथे कळलेलं आहे. पण मध्यमा वाणीमध्ये गडबड होते आहे, शब्दरूप नाही देता येत आहे त्याला मला. आणि ते शब्दरूप अव्यक्तच आहे, पण शब्दाचा त्याला आकार आहे, ते देता येत नाही म्हणून सांगता येत नाही. पण ज्या गोष्टीला मला शब्दाचा आकार देता येतो, ते वैखरीतून प्रकट होतं. आणि या मध्यमावाणीचं स्थान विशुद्ध चक्र असं सांगतात. आणि शेवटची जी आहे ती वैखरी वाणी, सर्वात स्थूल वाणी आत्ताच्या भाषेत आपल्या, ही क्रियाप्रधान असते. समजायला सोपं आहे. एक ज्ञानप्रधान, एक बुद्धिप्रधान, एक मनःप्रधान आणि एक क्रियाप्रधान. वैखरी वाणी क्रियाप्रधान असते. म्हणून पहा, जेव्हा आपण म्हणतो ना, जेव्हा हे सगळं क्रियाप्रधान आहे, ती अखंड क्रिया करते, आपल्या साध्या भाषेत बडबड करते. आणि आपण बडबड कशाला म्हणतो मराठीमध्ये? ज्याच्या बोलण्यात काहीच अर्थ नसतो त्याला आपण काय म्हणतो? नुसता बडबड करत होता. म्हणजे काय? आतून जे यायला हवं आहे, ज्ञानयुक्त अर्थयुक्त, ते नाही, नुसतं वैखरी पोपटपंची. कसं हे सगळं
तर्कशुद्ध आहे पहा या सगळ्या गोष्टी. किती सूक्ष्म विचार आणि किती सूक्ष्म विज्ञान आपलं आहे परमार्थचं. ध्यानाच्या माध्यमातून आपल्या ऋषीमुनींनी केवढे मोठे शोध लावून ठेवले आहेत जगासाठी, विचार केला तर. म्हणून मी म्हणालो मंत्रशास्त्र हा तर एक महान विषय आहे, फार मोठा विषय आहे तो. मंत्रांचे उच्चार कसे करायचे, त्या अक्षरांची निर्मिती कशी झाली, मुळात असा काढायचा हे कोणी ठरवलं, त्याला वर्णमाला का म्हणतात. छान विषय आहे तो, पण एक स्वतंत्र चिंतनाचा विषय आहे खरं. पण किती शास्त्र शुद्ध आहे, हाऊ क्लोजली इट इज रिलेटेड टू द ह्युमन फिजिओलॉजी. म्हणून तर मी सुरुवातीला म्हणालो मनुष्य विशेष आहे तो, मनुष्यालाच दिलेलं हे सामर्थ्य आहे. त्यामुळे वैखरी वाणी क्रियाप्रधान आहे आणि त्याच्यामध्ये काय येतं, मग त्या शब्दाला प्रत्यक्ष आकार येतो, दृश्यपणा येतो. आणि वैखरीचं स्थान अर्थातच मुख सांगितलेलं आहे, कारण त्याच्यात त्या मुखाच्या माध्यमातून आपण बोलतो, दुसऱ्याला ते ऐकू येतं आणि त्याच्यावर सगळा आपला व्यवहार आधारलेला आहे. कल्पना करा जरी वाणीच नसती तर ज्ञान व्यक्त करणं आणि ज्ञान संपादन करणं शक्य तरी झालं असतं का? शक्यच झालं नसतं. इतकं मोठं वाणीचं महात्म्य आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये आहे मनुष्य म्हणून. आणि या ज्या वाणी अगदी पुन्हा वैखरीपर्यंत आपण आलो, पण वैखरी स्थूल, पण पुन्हा वैखरी मध्यमा पश्यंती परा, जर उलटं गेलो सूक्ष्माकडे, या सर्वांचं अधिष्ठान, या शारदेचं अधिष्ठान काय आहे? पुन्हा एकदा गजानन आहे. आणि म्हणून मी गजाननाला असं म्हणतो आहे, त्वम चत्वारी वाक्पदानी. एवढा सर्व आशय, अर्थ, व्यापकता, खोली त्या एकेका उपमंत्रामध्ये आहे. कारण पुन्हा एकदा काय आहे ते? उपनिषद आहे. या चारी वाणीसुद्धा खूप स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे पुन्हा, मी जसं मगाशी म्हणालो. पण आपण त्याचा थोडक्यात विचार केला की या चार वाणींचं स्वरूप बघितलं आपण. आणि का म्हणून समर्थांनी आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवातीला ग्रंथामध्ये, कारण आता ग्रंथ निर्मिती करायची आहे, कल्पना करा तुम्ही. सर्वप्रथम मंगल तर केलं, पण आता ग्रंथ निर्मिती करायची आहे. पण ते ग्रंथ निर्मिती आपल्या आत्ताच्या भाषेत बोलूया, त्याचं हेड ऑफ द डिपार्टमेंट कोण आहे? शारदा. तिला वंदन कराय अगदी स्वाभाविक आहे की तिला वंदन केलेलं आहे. समर्थांनी केलं आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी केलं आहे. तिच्या प्रसन्नतेची आवश्यकता आहे. आता हे पूर्ण प्रसवणार आहे, हे ज्ञान व्यक्त होणार आहे. ते व्यक्त कसं होणार आहे? ते शब्दरूपाने होणार आहे. मग शब्दरूप कोण आहे? त्याची शक्ती कोण आहे? ते कोण व्यक्त करतं? ती ही शारदा. म्हणून शारदेला नमन केलेलं आहे. पण ही शारदा ज्याची शक्ती आहे तो हा गजानन, असं मी गजाननाला म्हणतो आहे, त्वम चत्वारी वाक् पदानी. इथे आपला 5व्या मंत्राचा विचार पूर्ण झाला. पुढच्या मंत्राला प्रारंभ करण्या एवढा वेळ आपल्याकडे नाही, हरकत नाही. पण या उपमंत्राचा आपल्याला संपूर्ण आवाका लक्षात आला असेल, व्याप्ती कळली असेल, खोली कळली असेल, ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि पुढच्या वेळेला आपण 6व्या मंत्राला, त्याच्या विचाराला, चिंतनाला प्रारंभ करूया. शक्य झालं तर थोडंसं अजून उजळणीचा भाग म्हणून या वाणींचाही थोडासा कोशांच्या दृष्टीने विचार करू. पुढच्याला जर जमलं तर बघूया, वेळेची नेहमीच मर्यादा असते. पण आज इथे थांबू आणि आजचं हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी, श्री गजाननाच्या चरणी आणि विशेषतः त्या शारदेच्या चरणी अर्पण करूया. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.